नमस्कार, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स यांच्यातला लाईन बाय लाईन रीडिंग अँड टीचिंग हा प्रकार आपण आता करणार आहोत. पुढचा पेज जो आहे म्हणजे फर्स्ट पेज झाला, त्याच्यानंतरचा आता हा पुढचा पेज आहे. तिथून आपण लाईन बाय लाईन प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत. ओके. डिप्लॉइड स्पोरोफाइट is a predominant plant body in all angiosperms where meiosis takes place to produce haploid spores to form a gametophyte. कुठलीही प्लांट बॉडी जी असते ती स्पोरोफाइट कन्सिडर केली जाते का? कारण ती डिप्लॉइड सेल्सची बनलेली आहे. आता डिप्लॉइड सेल्स म्हणजे काय? टू सेट्स ऑफ क्रोमोझोम्स त्या प्रत्येक सेलमध्ये असतात, म्हणून त्याला डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स म्हणलं जातं. मग डिप्लॉइड स्पोरोफाइट म्हणजे काय? कुठलंही झाड. आणि एन्जिओस्पर्म्समध्ये तर 100% कुठलंही झाड जे आहे ते स्पोरोफाइट मानलं जातं. आता इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जिम्नोस्पर्म्स आणि टेरिडोफाइट्स आणि एन्जिओस्पर्म्स या तिघांचे सुद्धा जे झाडं आहेत त्या प्रत्येक झाडाला स्पोरोफाइट हाच शब्द वापरला जातो आणि ते स्पोरोफाइट डिप्लॉइडच असतात 100%. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा, विसरायचा नाही. ओके. सो डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द प्रीडॉमिनंट plant body in all angiosperms where meiosis takes place to produce haploid spores that form gametophyte. म्हणजे काय? तर ही जी प्लांट बॉडी आहे ही डिप्लॉइड आहे. 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स येणार प्रत्येक वेळेला, मेल गॅमेटकडून आणि फिमेल गॅमेटकडून एक आणि मेल गॅमेटकडून एक, असे ते 2 सेट एकत्र आले की त्याला डिप्लॉइड म्हणलं जाणार. बरोबर आहे. मग डिप्लॉइड प्लांट बॉडी जी आहे ती डिप्लॉइडच सेल्स तयार करणार, पण त्यातला काही भाग जो असतो तो मिओसिसमध्ये एंटर करतो, म्हणजेच रिडक्शनल सेल डिव्हिजनमध्ये एंटर करतो आणि त्याच्यामुळे काय होते की हॅप्लॉइड गॅमेटोफाइट तयार होतो. कोणामध्ये? झाडांमध्ये. कुठं? फुलांमध्ये. त्याच्यात कुठं? पोलन ग्रेनमध्ये आणि ओव्ह्यूलमध्ये. म्हणून ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओसॅक असतो, त्याला फिमेल गॅमेटोफाइट म्हणतात. पोलन ग्रेनला मेल गॅमेटोफाइट म्हणतात, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स प्रेझेंट असतात. इथे लक्षात, आपण जेव्हा डायग्राम वाईज किंवा बोर्ड लेक्चर्स बघणार आहोत तेव्हा आपण याची आणखीन डिटेलिंग करूयात. ओके. गॅमेटोफाइट्स आर कन्सिडरेबली रिड्यूस्ड अँड डेव्हलप्ड विदिन द फ्लावर. दे प्रोड्यूस गॅमेट्स. आता गॅमेटोफाइट काय केलेले आहेत? रिड्यूस झालेले आहेत. म्हणजे काय? फुलाच्या कंपॅरिझनमध्ये, झाडाच्या कंपॅरिझनमध्ये जर का पोलन ग्रेनचा साईज बघितला तर तो छोटा असणार डेफिनेटली. ओव्ह्यूलचा साईज बघितला किंवा एम्ब्रिओसॅकचा बघितला तर ते पण खूप जास्त लहान असतात, म्हणून कन्सिडरेबली रिड्यूस्ड असा शब्द वापरलेला आहे. अँड डेव्हलप विदिन द फ्लावर. कशाच्यामध्ये सगळी ही ग्रोथ चालू आहे? फ्लावरच्या आतमध्ये, म्हणजेच कुठं? पोलन ग्रेनमध्ये आणि एम्ब्रिओसॅकमध्ये. हे दोघंही कुठे आहेत? फुलांच्यामध्ये. सो विदिन द फ्लावर दे प्रोड्यूस गॅमेट्स. आता याच्यामध्ये गॅमेट्स आहेत. पोलन ग्रेनच्या मध्ये गॅमेट, एम्ब्रिओसॅकच्या मध्ये एक सेल असते जी की फिमेल गॅमेट मानली जाते, त्याच्यामध्ये गॅमेट प्रोडक्शन चालू आहे. क्लिअर इथपर्यंत? बघा, याच्यात गोंधळ घालू नका. मेन काय आहे की मेल गॅमेट, मेल गॅमेटोफाइट, मायक्रोस्पोर्स, मायक्रोस्पोरोजिनेसिस, मायक्रोस्पोर मदर सेल, स्पोरोजिनस टिश्यू, या सगळ्यांमध्ये प्रचंड कन्फ्यूज करण्यात येतं एक्झामच्या वेळेला. एक्झामिनर असे प्रश्न टाकतो की तुम्ही कन्फ्यूज झाले पाहिजे, राईट. मग तिथं जर का तुमचं कन्फ्युजन रिड्यूस्ड असेल किंवा क्लॅरिटी असेल डोक्यामध्ये की नाही याचं हे म्हणणं आहे, याचं हे म्हणणं आहे, याचं हे म्हणणं आहे, तर तुम्हाला कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न येऊ द्या, तुम्ही त्याचं उत्तर सोडवणार डेफिनेटली. ओके. त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही. किंवा फिमेलमध्ये जरी बघितलं तुम्ही तर ओव्ह्यूल आहे, एम्ब्रिओसॅक, फिमेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेट, फिमेल मेगास्पोर मदर सेल, स्पोरोजिनस टिश्यू, हे सगळं तिकडे पण आहे. पुन्हा त्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. त्याचे हॅप्लॉइड डिप्लॉइड नंबर्स विचारले जातात, त्याच्यात पुन्हा कन्फ्युजन क्रिएट केलं जातं. ठीक आहे. तर तुमची जेवढी क्लॅरिटी असेल कन्सेप्ट वाईज तेवढे तुम्ही आन्सर्स आरामात सोडू शकता. सो डोंट गेट कन्फ्युज्ड एट ऑल. ओके. प्रत्येक लाईनचा अर्थ आपण बघणार आहोत. चलो नेक्स्ट. The male gamete, male reproductive floral whorl
द मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल वॉल इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम. आता हे आपल्याला माहिती आहे, 10वीपासून आपण पाहतो आहे किंवा आता 5वी 6वी 7वीला पण बऱ्याचदा फ्लावरचं स्ट्रक्चर आलेलं आहे. तर जो मेल पार्ट ऑफ फ्लावर आहे तो येतो अँड्रोशियम. आता मेल पार्ट ऑफ फ्लावर कुठे कुठे राहणार? एकतर मेल फ्लावरमध्ये राहणार, नाही तर मग बायसेक्शुअल फ्लावरमध्ये राहणार. मेल फ्लावरलाच स्टॅमिनेट फ्लावर म्हणलं जातं. बघा, तुम्हाला किती घुमून फिरून ह्या गोष्टी विचारल्या जातात हे लक्षात घ्या. ओके, मेल फ्लावरला स्टॅमिनेट फ्लावर म्हणलं जातं, त्याच्यात अँड्रोशियम असणार, राईट. दुसरं अँड्रोशियम कुठे असणार? बायसेक्शुअल फ्लावरमध्ये. का? कारण त्याच्यात 2 सेक्सेस दिलेले आहेत, 2 सेक्सेसमध्ये मेल सेक्स प्रेझेंट असणार, त्याला म्हणायचं अँड्रोशियम. तर इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. परत इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज स्टॅमन. प्रत्येक एक मेंबर म्हणजे अँड्रोशियमचा प्रत्येक एक मेंबर. आता असं का दिलेलं आहे? कारण बऱ्याच फ्लावर्समध्ये एक अँड्रोशियम, एक स्टेमन असतो, किंवा 2 स्टेमन असतात, किंवा 4 असतात, किंवा 10 असतात, किंवा 5 असतात. ते कितीही असू शकतं. म्हणजे मल्टी स्टॅमिनेट पण अँड्रोशियम असतो, बाय स्टॅमिनेट पण असतो, सिंगल स्टॅमिनेट युनिस्टॅमिनेट पण असतो. त्याच्यामुळं गृहीत धरायच्या त्या गोष्टी, राईट. आणि त्याच्या एका भागाला मग त्याच्यामुळेच स्टॅमिनेट असं म्हणलं जातं, किंवा स्टॅमिनेट फ्लावर किंवा त्याच्या भागाला स्टेमन म्हणलं जाणार, राईट. स्टेमन कन्सिस्ट ऑफ, आता स्टेमनमध्ये काय काय? फिलामेंट, अँथर आणि कनेक्टिव्ह. आता असं 3 नावं का दिलेत? कारण एक दांडी आहे, त्याच्यानंतर वरती बर्ड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण अँथर म्हणतो. आता अँथरच्या मध्ये आणि फिलामेंटचं शेवटचं टोक, ह्या दोघांचं कनेक्शन जिथं असतं ना, त्याला म्हणलं जातं कनेक्टिव्ह. क्लिअर इथपर्यंत? अँथरच्या मधला भाग जो की फिलामेंटच्या टोकाला चिटकलेला आहे त्याला म्हणलं जाणार कनेक्टिव्ह. ओके, तर या 3 भागांचा स्टेमन बनलेला आहे, फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर. आलं लक्षात इथपर्यंत? या शब्दांमध्ये गोंधळ घालायचा नाही, व्यवस्थित तुम्हाला त्याची क्लॅरिटी पाहिजे. आणि जर काही कन्फ्युजन अजून वाटत असेल, काही डाऊट्स तुमचे असतील तर मला मेसेज करा, मी नक्की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करते. ओके, थँक्यू.